नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील सांगली येथून मालवाहू वाहनाच्या केबिनमध्ये बेकायदेशीररित्या हुबळी येथून नेण्यात येत असलेली तब्बल 2,73,27,500 रुपयाची रोकड बेळगाव शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सचिन मेनकुदळे राहणार सांगली आणि मारुती मारगुडे राहणार सांगली अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा जणांची नावे आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्त यार्डा मार्टिन आणि दोन्ही पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुबार आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जप्त करण्यात आलेल्या पैशासंदर्भात अधिक तपास सुरू आहे. सबरीमालाई हंगामात अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या काळात बेळगाव ते सबरीमाला विशेष रेल्वे सुरू करावी अशी मागणी बेळगाव येथील अय्यप्पा स्वामी भक्त मंडळाने खासदार इराण्या कडाडी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. सबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी वाहतूक व्यवस्था मजबूत करावी, जेणेकरून याला सबरी रेल्वे प्रकल्प म्हणून ओळखला जावा. शिवाय बेळगाव जिल्हा परिसरातून जवळपास 50,000 भक्त या देवस्थानाच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे भक्तांना कोणताही न त्रास होता देवदर्शन घडावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी गोरक्षक निलेश, त्यासोबत आनंद शेट्टी, मारुती कोळी, सुरेश तळवार आदी उपस्थित होते. राणी चन्नम्मांच्या ब्रिटिश विरुद्ध विजयाच्या 200 वर्षाच्या स्मरणात 22 ऑक्टोबर पासून 4 दिवसांचा ऐतिहासिक कित्तूर उत्सव होणार आहे. या उत्सवासाठी शासनाने 5 कोटी रुपये मंजूर करून भव्य कार्यक्रमाची घोषणा केली असून गेल्या वर्षीच्या खर्चापेक्षा 5 पट जास्त आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. आज शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदा राज्यस्तरीय आकर्षण ठरण्यासाठी शासनाने 5 कोटी रुपये मंजूर केले असून राणी चन्नम्मांच्या सैन्य कित्तूर किल्ल्याच्या बाहेर ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांचा पराभव केल्याचे स्मरण करण्याचा हा विशेष प्रसंग आहे. लोकप्रिय अभिनेत्यांच्या भेटीदरम्यान उत्सवाला प्रचंड गर्दी असणार आहे. शिवाय कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेने या उत्सवाचा आनंद घ्यावा असं त्यांनी सांगितले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक रविवार दिनांक 20 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे ही बैठक होणार असून बैठकीत 1 नोव्हेंबर काळा दिन आणि इतर विषयावर सविस्तर चर्चा होणार असून जिल्हा प्रशासनाने काळा दिन फेरीबाबत आडमुठी भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी त्याच दिवशी काळ्या दिनाची सायकल फेरी काढण्याचा निर्धार केला आहे. फेरीचे नियोजन करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये विविध कारणाने रिक्त झालेल्या एकूण 741 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 26 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. पोटनिवडणूक वेळापत्रकानुसार 6 नोव्हेंबर रोजी संबंधित जिल्ह्याचे अधिकारी निवडणूक अधिसूचना जारी करतील. 12 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 13 नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी होईल. अर्ज मागे घेण्यासाठी 15 नोव्हेंबर शेवटचा दिवस असेल. त्याचबरोबर 23 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. फेर मतदानासाठी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी 25 नोव्हेंबर राखीव दिवस आहे. 26 रोजी मतमोजणी होणार असून बिदर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी ईव्हीएमवर मतदान होणार आहे. पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 6 नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू होईल. खासदार जगदीश शेट्टर यांनी आज शनी मंदिर, तहसीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील मळा या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी या भागातील लोकांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत युवा नेत्याने भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे किरण जाधव हेही उपस्थित होते. यावेळी परिसरातील मान्यवर अनिल चौधरी, श्रीकांत कदम, गजानन पाटील, शिवराज पाटील यांनी भागातील नागरिक समस्या तसेच खराब झालेल्या उड्डाणपुलामुळे वाहन चालकांना होणारा त्रास त्यांना सांगण्यात आला. या उड्डाणपुलाखाली लहान लहान दुकाने बांधून पुलाखाली जागेचा सदुपयोग करावा अशी मागणी यावेळी खासदारांकडे करण्यात आली. यानंतर खासदार शेट्टर यांनी शनी मंदिर ट्रस्टच्या नव्या वास्तूच्या बांधकामाची पाहणी करून माहिती घेतली. शुक्रवारी सकाळी देवराई शिवटाण रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून अनोळखीचा मृतदेह झाल्याची घटना उघडकीस आली असून बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रेल्वे पोलिसांनी 40 ते 45 वर्ष अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून
अनोळखीविषयी कोणाला माहिती असल्यास बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हजारो भाविकांची गर्दी होणाऱ्या श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पुण्यतिथी उत्सव निमित्त समादेव गल्ली येथील पंतवडा येथून प्रेमध्वज मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीचं विविध ठिकाणी मोठ्या उत्सवात स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीची श्री पंत बाळेकुंद्री येथे सांगता करण्यात आली. श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. जांबोटी ओलमोनी परिसरात गेल्या 8 दिवसांपासून परतीच्या पावसाने अक्षरशः कहर केला असून ऐन सुगीच्या तोंडावर उद्भवलेल्या आसमानी संकटामुळे या परिसरातील हातातोंडाला आलेल्या भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. यावर्षी खरीप हंगामात पावसाने सुरुवातीपासून चांगली साथ दिल्यामुळे या भागातील सर्वच पिके जोमात आहेत. सध्या भात पोसण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून काही पाणथळ शेतवडीत भात पिकांचा अपवाद वगळता माळरानावरील पुडार जातीची भात पिके सध्या कापणीला आली आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून तर डॉक्टर अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्य म्हणून निवड केली आहे. याबाबतची अधिसूचना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने जारी केली आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यातून लडाख वेगळा करत हे दोन्ही प्रदेश केंद्रशासित करण्यात आले होते. त्यानंतर आता जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला नायब राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. उमर अब्दुल्ला यांच्या कॅबिनेट 2 दिवसापूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यामुळे आता नायब राज्यपालांनी मंजुरी दिल्याने केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे माओवादी प्रभावित असलेल्या गडचिरोलीला लागून असलेल्या छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 2 जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायणपूर जिल्ह्यात ओरचा भागातून माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवण्यासाठी DRG ITBI सह 3 विशेष पथक गेली होती. अभियान राबवून परत येत असताना माओवाद्यांनी पुरून ठेवलेल्या IEDचा स्फोट झाला. या स्फोटमध्ये 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 2 जवान गंभीर जखमी झाले आहेत. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.